Hello, welcome to Yashwant classes. Today we are doing second chapter of a basic math series that is algebraic expression or equation. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे एक्स च्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या जेव्हा आपल्याला वेगवेगळे इक्वेशन देतात ते आपण बघणार आहोत. तर हे अल्जेब्राइक एक्सप्रेशन किंवा इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला फेस करावं लागतं चार टाईपच्या इक्वेशन्सला. कोणते चार टाईपचे बेसिक इक्वेशन आहेत ते बघूया. समीकरण सोडवतोय आपण. मराठीमध्ये काय बोलतात समीकरण सोडवणे, समीकरण सोडवणे. तर त्याच्यामध्ये पहिला टाईप आहे ऍडिशनचा, बेरीजचा. ही कदाचित चुकीचा काढलेला आहे. दुसरा टाईप आहे सबट्रॅक्शनचा म्हणजे वजाबाकीचा. तिसरा टाईप आहे मल्टिप्लिकेशनचा. म्हणजे गुणाकाराचा. आणि चौथा टाईप आहे डिव्हिजनचा जे असतं भागाकार. कळणार कसं आपल्याला कोणत्या क्वेश्चनचा टाईप आहे? तर त्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला समजतील. एक्झाम्पल आपण शेवटला इकडे शॉर्ट मध्ये काय लिहिता येईल आपल्याला ते शेवटला बघू. ठीक आहे. तर हे आपण अल्जेब्राइक एक्सप्रेशन सोडवायचं कसं हे पाहतोय. चार टाइप्स आहेत त्यातला आपण पहिला ऍडिशन वाला करूया. बोला. फर्स्ट टाइप आहे ऍडिशन. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे असतात आणि आपल्याला कसं कळतं? नॉर्मली क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला काही स्टेप्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. स्टेप्स कोणत्या आहेत? एक्स किंवा वाय किंवा ए बी जे आपला चल आहे, जो व्हेरिएबल आहे, जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो एकटा हवा आणि इक्वल टूच्या लेफ्ट साइडला हवा. एक्स किंवा व्हेरिएबल ज्याला मराठीत काय म्हणतात चल, हा एकटा हवा. एकटा हवा म्हणजे काय? तर एक्स असाच असायला पाहिजे, हे बरोबर आहे. 5x नाही, 3/x नाही, x/3 नाही. एक्स कसा पाहिजे? फक्त सिंगल. 1x हो चालेल, 1x चालेल, पण 5x चालेल का? नाही. तर ही गोष्ट नाही चालणार, ही नाही चालणार, हे नाही चालणार, हे नाही चालणार, हे चालेल. सेकंड गोष्ट, सेकंड थिंग, हा एक्स जो आहे तो एक्स हा इक्वल टू च्या डाव्या बाजूला नेणे जर नसेल तर. एक्स हा इक्वल टूच्या लेफ्ट साइडला नसेल, डाव्या म्हणजे काय लेफ्ट साइडला. एक्स हा इक्वल टूच्या लेफ्ट साइडला नसेल तर तो लेफ्ट साइडला न्यायचा, पण एक्सच फक्त. एक्स सोबत दुसरं कोणी हवंय का? नाही. समजलं तुम्हाला? तिसरी गोष्ट, सपोज इकडे आहे 5x, तर ह्याचा अर्थ काय? 5 × x. तर आपल्याला शोधायचं आहे तिसरी गोष्ट. हे मी असंच दिलेलं आहे. तिसरी गोष्ट काय शोधायची आपल्याला?
एक्स सोबत एखादा नंबर कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे हे ओळखणे. कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे हे ओळखणे. कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे हे ओळखणे म्हणजे काय, तर त्याच्यावरूनच त्याचे चार टाईप पडतात बघा. सगळ्यात पहिला आपण बघूया ऍडिशन, फर्स्ट टाईप. एक्झाम्पल वरूनच बघूया डायरेक्ट, तर तुम्हाला समजेल. फर्स्ट क्वेश्चन, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन शुड कम इन अवर माइंड. सगळ्यात पहिला आपल्या मनामध्ये प्रश्न आला पाहिजे, लक्ष द्यायचंय, फालतूगिरी नकोय. एक्स सोबत कोण आहे, तर इकडे सिंगल एक्स आहे. हा एक्स इकडे काय आहे, सिंगल आहे. ह्याच्यासोबत 3 दिसतोय, कसा, प्लस मध्ये. एक्स सोबत कोण आहे, 3 प्लस मध्ये. तर चौथा पॉइंट आपला हा होता इकडे. जर एक्स सोबत प्लस असेल तर तुम्हाला मायनस करायचं आहे, मायनस असेल तर प्लस करायचं आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन करायचं आहे, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे डिव्हिजन कधी कधी आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये पण दिसतं. ठीक आहे, तर बघा एक्स प्लस 3 आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारा, एक्स सोबत कोण आहे. तर एक्स सोबत इकडे कोण आहे, 3 आहे. कसं आहे, प्लस मध्ये. मग सॉल्व्ह करताना काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहायचं. हा फाय जसंच्या तसाच लिहायचा, त्याची जागा बदलायची नाही. एक्स सोबत प्लस मध्ये 3 आहे, 3 जो आहे तो राईट साईडला न्यायचा आणि मायनस टाकायचं, कारण प्लसचं काय होतं, मायनस. आणि मग इकडून जर 3 निघून गेला तर कोण उरला, फक्त इकडे सो दॅटचं साईन टाकायचं. असं लिहायचं नाही. हे मी लिहिताना बरोबर लिहिलंय, पण काही जण लिहिताना चुका करतात, गडबड होते. राईट साईडचा नंबर आहे तो राईट साईडलाच ठेवायचा, हे असं करायला जाऊ नका, भलेही बरोबर असलं तरी. अख्खी कन्सेप्ट हरवून टाका तुम्ही, तुमचे मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. असे छोटे चिंदी क्वेश्चन सॉल्व्ह होतील जे एक्झाम मध्ये कधी विचारणार पण नाही. मोठे क्वेश्चन तुमच्याने सॉल्व्ह नाही होणार, अख्खं पूर्ण विचित्र करून टाकतील क्वेश्चन तुम्ही. काय करायचं नाही समजलं. काय करायचं, इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाकायचं. इकडे राईट साईडला जो नंबर आहे तो जसा तसा लिहायचा, तो प्लस मध्ये असू दे, मायनस मध्ये असू दे, अख्खी दुनिया असू दे, ती अख्खी दुनिया तिकडे लिहायची. आणि मग एक्स सोबत जो प्लस मध्ये आहे हा, तो राईट साईडला न्यायचा. तर इथे एक्स सोबत प्लस 3 होता, त्याला उचलला आपण आणि राईट साईडला नेला आणि मायनस टाकलं. आता क्वेश्चन सोपा झाला. एक्स इज इक्वल टू 5 मायनस 3 किती येतं, 2. इकडे बॉक्स करायचा, इकडे शोधायचं साईन टाकायचं, आन्सर संपलं. हा आहे प्लसचा टाईप. अजून क्वेश्चन असा पण असू शकतो, एक्स प्लस 1 इज इक्वल टू -2. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाकायचं. एक्स सोबत कोण आहे, 1 आहे. कसं आहे, मग त्याला काय करायचं, उचलायचं आणि राईट साईडला न्यायचं, मायनस मध्ये टाकायचं. राईट साईडला कोण आहे, तो सगळ्यात पहिला तसा तसा लिहायचा. आणि हा प्लस 1 आहे तो जाऊन काय केला, आणि इंटिजर्सचे क्वेश्चन बनले. यासाठीच आपण इंटिजर्सचे ऍडिशन सबट्रॅक्शन आधी चेक केलेलं. तर -2 -1 डायरेक्ट पण सॉल्व्ह करता येतं, आणि ज्यांना नाही सॉल्व्ह करता येत त्यांच्यासाठी मी स्टेप वाईज सॉल्व्ह करून दाखवतो. सगळ्यात पहिला रूल काय लागतो, ऍडिशनचा रूल लागेल की सबट्रॅक्शनचा रूल लागेल, सबट्रॅक्शनचा रूल लागेल, कारण इकडे मायनस आहे. -2 -1 म्हणजे -2 आणि 1 हे दोन नंबर आहेत. आपल्याकडे दोन नंबर कोणते आहेत, -2 आणि 1. काही नाही, डायरेक्ट येतं, हरकत नाही, तुम्ही डायरेक्ट करा. पण ज्यांना नाही समजत, ज्यांच्या मिस्टेक होतात, त्यांच्यासाठी मी स्टेप वाईज सॉल्व्ह करून दाखवतो. मायनस नंतर ब्रॅकेट आहे का,
तर मी सगळ्यात पहिला मायनस नंतर ब्रॅकेट नाही म्हणून ब्रॅकेट टाकतो. सेकंड स्टेप, मायनसच्या बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस दिसतोय, तर त्याला प्लस करायचं आणि आतमधलं साईन बदलायचं आणि आता ऍडिशनचा रूल वापरायचा. ऍडिशनचा पहिला रूल लागेल की दुसरा रूल लागेल? दुसरा रूल लागेल. दुसरा रूल काय म्हणतो? दोन्ही मायनस असतील तर ऍड करा आणि मायनस साईन द्या. -3 x इज इक्वल टू समजलं? थर्ड क्वेश्चन, 3 इज इक्वल टू x प्लस 2. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? सगळ्यात पहिला इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाका. आपण काय बघितलं? आपल्याला नॉर्मली x हा लेफ्ट साईडला हवा असतो. आपण काय करूया, ही पूर्णची पूर्ण राईट साईड जी आहे ना ती लेफ्टला घेऊया आणि जी लेफ्ट साईड आहे ती राईट साईडला घेऊ. असं केल्याने काहीही साईन वगैरे चेंज होत नाही, जस्ट फ्लिप होतं. ह्याच्याने कोणताच साईन चेंज होत नाही. काही जण साईन चेंज करतात. आपल्याला जस्ट काय करायचंय? फ्लिप करायचंय क्वेश्चन. इकडे येणार x प्लस 2 आणि इकडे येणार 3. साईन चेंज होणार का? x आपला लेफ्ट साईडला पण आला. आता x सोबत कोण आहे? 2 आहे. कसा आहे? तर इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाकलं, हा 3 लिहिला. प्लस मध्ये 2 आहे म्हणून तिकडे जाऊन मायनस मध्ये केलं आणि इकडे x राहिला. म्हणून x इज इक्वल टू 3 मायनस 2 किती येतं? इकडे काय इंटिजरचे सबट्रॅक्शनचे रूल वापरायची गरज नाही. मोठ्यामधून छोटा नंबर मायनस केलाय. काय नॉर्मली मॅथ्स जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा अननोन व्हेरिएबल जो आहे ना तो नेहमी लेफ्ट साईडला घेतात. तर डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. मग मायनस एक्स घेऊन कॉम्प्लेक्स झालं असतं क्वेश्चन. पण हे कोणाला माहितीये मायनस मायनस कॅन्सल होतं. इकडे ऍडिशन सबट्रॅक्शनचेच वांदे आहेत. ते तर मल्टिप्लिकेशनच्या रूल मध्ये गेलं ना. मी सांगतो पुढे, बघा लक्ष द्या. हे समजलं तुम्हाला? फोर्थ क्वेश्चन, तू जे काय बोलतोस नाही ते आपण मल्टिप्लिकेशनच्या क्वेश्चन मध्ये डिस्कस करूया. फोर्थ क्वेश्चन, 2 प्लस एक्स इज इक्वल टू 8. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? तर ह्याच्यामध्ये काय बघा, आपल्याला काय माहितीये 3 प्लस 2 किती असतं आणि 2 प्लस 3 किती असतं? म्हणजे हे जे आहेत ह्यांची जागा आदला बदल केली तरी चालते ना. तर 2 प्लस एक्स आहे त्याला मी काय करतो, एक्स प्लस 2 इज इक्वल टू 8 करतो. आणि आता हा 2 जो आहे ह्याला राईट साईडला नेतो, तो कसा आहे प्लस मध्ये आहे ना इकडे. तर राईट साईडला गेल्यावर काय होणार? तर x इज इक्वल टू 8 मायनस 2 6. बरोबर. पुढे x प्लस -3 इज इक्वल टू -2. आता x सोबत कोण आहे? -3 आहे. कसं आहे? x सोबत -3 प्लस मध्ये. हे दोन पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. एका मेथड मध्ये तुम्ही डायरेक्ट करू शकता की अरे प्लस मायनस मायनस असतं, मग तो सबट्रॅक्शनचा क्वेश्चन बनेल. बघा हा प्लस मायनस काय होतं? मायनस होतं. तर x -3 इज इक्वल टू -2. तर हा क्वेश्चन जो गेला आहे तो कोणामध्ये जातो? सबट्रॅक्शन मध्ये. आपल्याला सबट्रॅक्शनच्या मेथडने सॉल्व्ह नाही करायचंय. करू शकता तुम्ही, पण मी ते नंतर शिकवणार आहे. पहिलं ऍडिशनचं चाललंय आपलं. तर ऍडिशनच्या मेथडने सॉल्व्ह कसं करायचं? तर रेड पेनने लिहिलंय ते फॉलो करायचंय तुम्हाला. तर इकडे इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहायचं, इकडे -2 आहे. x सोबत -3 कसं आहे? प्लस मध्ये आहे ना. तर तो राईट साईडला जेव्हा जाईल त्या मायनस होईल. -3 काय होईल? मायनस. मग -2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, मायनसचं होतं प्लस, आतलं साईन बदलतं आणि क्वेश्चन मध्ये ऍडिशनची रूल वापरायची. -2 प्लस 3 1 प्लस 1. समजलं? तर अशा पद्धतीने ऍडिशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात, बेरजेचे प्रश्न सॉल्व्ह करतात. समजतंय? फटाफट लिहून घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता राहू दे. हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे बाय द वे. थोडासा वेळ लागेल कदाचित 1-2 दिवस, पण मी अपलोड करणार आहे. हा, तर मी ते ग्रुपवर पण शेअर करेन. ठीक आहे. पुढे सेकंड टाइप आहे सबट्रॅक्शन.
घेऊन जा. लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन, x मायनस 3 इज इक्वल टू 8. तर इकडे अरुण x सोबत कोण आहे? आदर्श, श्लोक. x सोबत 3 आहे. कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे? तर तो मायनस मध्ये. x सोबत -3 नाहीये. x सोबत 3 मायनस मध्ये आहे. काय कोण आहे x सोबत? 3. कसा आहे? वजाबाकी मध्ये. कसा आहे? वजाबाकी मध्ये. जर x सोबत एखादा नंबर वजाबाकी मध्ये असेल तर पलीकडे गेल्यावर काय होतं? बेरीज होते त्याची. तर इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाकलं, 8 लिहिला, हा इकडे येऊन +3 होणार आणि हा तुमचा x. x इज इक्वल टू 11. काय नावाचं? सक्षम. x सोबत कोण आहे? कोणत्या ऑपरेशन मध्ये आहे? मायनस. x सोबत कोण आहे अरुण? -6. कसा आहे? वजाबाकी मध्ये. मग जर वजाबाकी मध्ये असेल तर काय करायचं? हा जो +6 आहे त्याला राईट साईडला न्यायचं, उजव्या बाजूला न्यायचं. आणि उजव्या बाजूला जर गेला तर काय होणार? मायनस मध्ये आहे ना तो, तर प्लस मध्ये जाणार. तर इकडे -1 असाच लिहा. हा मायनस मध्ये आहे तो इकडे प्लस होणार आणि हा +6. तर प्लस मध्ये साइन जे असतं त्याला काही मिनिंग नसतो. तर आपला क्वेश्चन काय आहे? x +6 आहे. -1 +6. तर ह्याच्यामध्ये काय करायचं? इंटिजरचा ऍडिशनचा रूल वापरायचा. -1 +6 कसा सॉल्व्ह करतात? एक नंबर जर मायनस असेल, एक नंबर जर वजामध्ये असेल, ऋण असेल आणि एक नंबर धन असेल तर सॉल्व्ह कसं करतात? सबट्रॅक्शन करायचं, वजाबाकी करायची आणि मोठ्या नंबरचा साइन द्यायचं. 6 मधून 1 गेला 5, मोठ्या नंबरला साइन आहे प्लस, म्हणून आन्सर आला x इज इक्वल टू 5. समजलं? पुढे थर्ड क्वेश्चन. -3 मायनस x इज इक्वल टू 2. सगळ्यात पहिला क्वेश्चन नीट चेक करा काय आहे. हा क्वेश्चन पण आपण 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, पण आतापर्यंत जी पद्धत वापरलाय तीच पद्धत वापरूया. x नॉर्मली आपल्याला लेफ्ट साईडला हवाय, तर इकडे लेफ्ट साईडला आहे. ओके, बरोबर आहे. तर आता काय करूया? हा x मायनस साइन आहे ना, x तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे असतो. म्हणून या केसमध्ये आपण काय करूया? बघा, हा क्वेश्चन जो आहे ना, हा 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर पहिली पद्धत मी तुम्हाला सांगतोय, ह्या -x लाच काय करा? या साईडला न्या, तर तो काय होईल? प्लस होईल. -3 इकडेच राहिला, हा 2 आणि हा इकडे काय होईल? +x. आणि आता हा जो क्वेश्चन आहे हा x +2 आहे ना, तर मी जस्ट फ्लिप करतो. राईट साईड लेफ्टला लिहितो, लेफ्ट साईड राईटला लिहितो आणि हा क्वेश्चन बनला ऍडिशनचा. हा क्वेश्चन कसला बनला? ऍडिशनचा. आता x असाच ठेवा आणि x सोबत 2 कसा आहे? प्लस मध्ये आहे, तो पलीकडे न्या, तो मायनस होईल. आणि -3 - 2 किती होतं? -5. अशा पद्धतीने आपण हा सॉल्व्ह करू शकतो. दुसरी पद्धत काय होती? -x ला इकडेच ठेवा, -3 ला पलीकडे पाठवा. -3 पलीकडे गेला तर काय होईल? +3 आणि इकडे काय होईल? -x. तर -x इज इक्वल टू 3 + 2 5. आता x सोबत -1 आहे, जास्त डोकं नाही लावायचं. हा मायनस साइन आहे तो सरळ सरळ राईट साईडला शिफ्ट करा. x इज इक्वल टू -5. असं का आलं? हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला समजेल. समजलं? जर तुम्हाला असं कधी दिसलं फक्त x सिंगल आणि राईट साईडला आन्सर आहे पण x मायनस मध्ये आहे,
सरळ सरळ मायनस साइन आपण पलीकडे देऊ शकतो. त्याच्या मागचं कारण जे आहे ते अजून एका सम नंतर बघू. चौथा क्वेश्चन बघा. -8 प्लस एक्स इज इक्वल टू 11. तर तुम्ही म्हणतील हे तर ऍडिशन सारखं दिसतंय. तर हे ऍडिशन सारखं आहे का? जर हे थोडस लेफ्ट साइड जे आहे ना, लेफ्ट साइड ती विथ साइन मी जर पलटली तर काय होईल? हा एक्स प्लस आहे आणि हा -8 आहे आणि हा 11 आहे, असं होईल. म्हणजे एक्स सोबत ऍक्च्युली हा 8 आहे तो कसा आहे? मायनस मध्ये आहे. समजलं तुम्हाला? मग एक्स सोबत 8 जर मायनस मध्ये असेल तर काय करायचं? पलीकडे गेल्यावर काय होईल? प्लस होईल. 90. समजलं कसं आन्सर आलं? याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये जास्त थेरी समजून घ्यायची नाहीये. ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे समजून घ्यायचंय. कळलं का? तर तुला कोणी असं कधी विचारणार नाही अरुण की अरे हे मल्टिप्लिकेशन आहे, मराठीत बोलू हिंदीमध्ये बोलू, हे कसं बोलू समजत नाही. तर असं काय नाही त्याच्यामध्ये. फक्त ते इकडे तिकडे नेऊन सॉल्व्ह करायचं. ते समजतंय तुला मी काय बोलतोय? पुढे मल्टिप्लिकेशन समजायच्या आधी एक कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे. लक्ष द्या. -x म्हणजे -1 इंटू एक्स. -5x म्हणजे काय? -5 इंटू एक्स. 3yb म्हणजे काय? 3 इंटू y इंटू बी. ठीक आहे. जर मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स सोबत नंबर असेल आणि आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असेल तर जो मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर आहे तो राईट साईडला जाऊन काय होईल? डिव्हिजनला होईल. प्लस कसा होईल? डिव्हिजनला. मल्टिप्लिकेशनच्या उलट काय असतं बघितलं आपण? डिव्हिजन असतं. हातावर फटके देईन तुझ्या. पहिला एक्झाम्पल बघूया. हे सगळ्यात सोपा आणि सगळ्यांच्या आवडीचा क्वेश्चन असतो हा. 3x इज इक्वल टू 6. तर 3x म्हणजे काय? एक्स सोबत कोण आहे? 3 आहे. कसा आहे? गुणाकारामध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये. पलीकडे गेल्यावर काय होईल? तर एक स्टेप लिहून दाखवतो फक्त. हे दिसायला असतं असं, म्हणून पलीकडे गेलं तर काय होईल? डिव्हिजनला जाईल. आणि x इज इक्वल टू 6/3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. 6/3. तर उत्तर कसं येईल याचं? 2. आन्सर आलं 2. समजलं? सेकंड, -8x इज इक्वल टू 16. तर x सोबत कोण आहे? -8. कसा आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये. हे समजलं सर्वांना? तर सिम्पली 16च्या डिव्हिजनला -8 न्यायचा. आता हे डिव्हिजनचं झालं. इंटिजर्स, डिव्हिजन ऑफ इंटिजर्स, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स. जर दोघांपैकी एक नंबर मायनस असेल तर आन्सर पण मायनस येतं. तर 16/8. 8 1 जा 8, 8 2 जा 16. 2/1 म्हणजे -2. एक्स इज इक्वल टू किती आन्सर आलं? -3y इज इक्वल टू -24. y सोबत कोण आहे? तर मी प्रश्न बघा कसे विचारतोय. दरवेळेस आपल्या व्हेरिएबल सोबत कोण आहे आणि कोणत्या ऑपरेशन मध्ये, असे 2 प्रश्न विचारायचे असतात. आणि मी परत परत असेच प्रश्न विचारतो. माझे प्रश्न कधीच नाही बदलत. एक्स सोबत, ए सोबत, बी सोबत जे कोणी व्हेरिएबल आहे त्यासोबत कोण आहे आणि कोणत्या ऑपरेशन मध्ये.
या दोन प्रश्नांव्यतिरिक्त कोणताच प्रश्न तुम्हाला इथे हेल्प नाही करत आणि त्याची उत्तरं पण स्ट्रेट फॉरवर्ड असतात. पण तुम्ही पण स्वतःला सॉल्व्ह करताना काय विचारायचं, एक्स सोबत कोण आहे आणि कसं आहे. कसं म्हणजे काय, चांगलं नाही. ऑपरेशन कसं आहे, कोणतं आहे. ऑपरेशन कोणते आहेत आपल्याकडे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि त्याच्या उलट करून सॉल्व्ह करायचं. इन केस जर थोडंसं उलट सुलट असेल तर रिअरेंजमेंट कशी करायची हे तुम्हाला दाखवतच आहे. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. असे पण येतात थोडे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन, पण आपण बघणार, पण ते आज बघायला वेळ नाही मिळणार आपल्याला. मला फटाफट गुणाकार आणि डिव्हिजन शिकवून मोकळं व्हायचंय. तर इक्वल टूच्या खाली इक्वल टू टाकलं, -24 बोलू नका. वाय सोबत कोण आहे, कसं आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. पलीकडे गेलं तर डिव्हिजनला जाईल. दोन्ही पण मायनस आहेत, आन्सर प्लस मध्ये येणार. 3 8 जा 24. पाडेपाठ नसतील तर मग बोंबलत बसा. आता बोलू नका आन्सर. -4z इज इक्वल टू 1. चलो भूमिका, झेड सोबत कोण आहे, -4. कसा आहे, मग पलीकडे गेल्यावर काय होईल, मग आन्सर काय यायला पाहिजे, ती म्हणते 4 आन्सर यायला पाहिजे. श्रेयस श्रेयस म्हणतो -4 यायला पाहिजे. तिथी 0. व्हेरी गुड. आदर्श 0 ला प्लस दे, मायनस दे, लेकिन -0. कौशिक -4. श्लोक बोललास, 1/4. व्हेरी गुड. वीर 4 इकडे दिलेला आहे पहिला आन्सर. ठीक आहे, तर हा धीरज, 1/-4 इज द करेक्ट आंसर. आपको मिलते हैं 1 करोड़ रुपये. लक्ष द्या, इकडे काय चुकलं बघा, लक्ष द्या. हे चुकलेले आहेत सगळे क्वेश्चन्स. सॉल्व्ह कसं करतो आपण, जे फंडामेंटली फॉलो केलेले आहेत जे रूल्स, तेच फॉलो करा. सगळ्यात पहिला 1 लिहिणं गरजेचं आहे. तो लिहत का नाही आहेत, सगळ्यात पहिला 1 लिहायचं होतं तिकडे. त्याच्यानंतर डिव्हिजनला आपल्याला इकडे जो नंबर आहे तो टाकायला लागतो. इकडे कोण नंबर आहे, -4. तर तुम्ही स्वतःहून उलटा सुलटा का करतात ते, हा ज्याला डाऊट आहे ना तो विचारेल, तुम्हाला बोलायची गरज नाही. तर हे समजलं तुम्हाला, आन्सर असं कसं आलं. यापुढे मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. जे रूल आहे, सिंपल रूल आहे, तो फॉलो करा, तुमचा आन्सर चुकणारच नाही. तो डिव्हिजनला 4 टाकायचा होता, तुम्ही न्यूमरेटरला का टाकतात. आणि -4 आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, तर डिव्हिजनला -4च जाणार आहे. तो प्लस का करतायत, ऍडिशन सबट्रॅक्शन थोडी आहे मायनसचा प्लस करायला. हे बघा, इकडे पण तर -8 या साईडला आणला, इकडे -3 इकडे आणला. 2 क्वेश्चन आहेत तुमच्या समोर. तोंडात हात गेलाच नाही पाहिजे. समजलं मल्टिप्लिकेशन, तर हे चुकलेले आहे. आय होप ते कळेल सगळ्यांना. करेक्ट करून टाकू, दिस इज राईट आन्सर. आणि लास्ट टाईप आहे डिव्हिजनचं. ज्याला बोलतात भागाकार. फर्स्ट क्वेश्चन, पहिला क्वेश्चन आहे x/3 इज इक्वल टू 2. तर सगळ्यात पहिला प्रश्न, x सोबत कोण आहे, 3. कसा आहे, डिव्हिजन मध्ये. मग तो पलीकडे गेला तर काय होणार, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर इकडे 2 × 3 आणि इकडे येईल x. x इज इक्वल टू 3 × 2 6. सेकंड क्वेश्चन, x/-2 इज इक्वल टू -8. कौशिक नको बोलूस. अरुण, x सोबत कोण आहे,
बरोबर आहे. -2 -2 शाळेमध्ये प्लस मायनस काय बोलतात? मराठीमध्ये प्लस मायनस बोलतात की ऋण-धन बोलतात? बेरीज वजाबाकी बोलताय तर सापच आहे वेगळं. जे आता हा -2 नंबर आहे ना, म्हणजे त्याला मराठीमध्ये -2 बोलतात. जेव्हा तुला असं देतील ना x-2 तेव्हा x-2 बोलायला पाहिजे. तर हे शाळेमध्ये x-2 बोलत असतील तर बरोबर आहे. पण जर असं असेल तर x इज इक्वल टू -2 बोलायला पाहिजे. -2 थोडी बोलतात. तुम्ही काय बोलतात? -2 बोलतात? ठीक आहे. भावना पोचायला हव्यात. ठीक आहे. तर x सोबत 2 कसा आहे? -2 आहे. x सोबत कोण आहे? -2 म्हणजे -2 -2. तो कसा आहे? भागाकारामध्ये आहे. हे समजलं तुला? भागाकारामध्ये आहे. मग तो जर आपण राइट साइडला नेला तर काय होईल? गुणाकारामध्ये जाईल. तर -8 सोबत हा -2 काय होईल? गुणाकारामध्ये. तर x इज इक्वल टू 8 टू जा 16 मायनस मायनस प्लस. आपला आन्सर काय यायला पाहिजे? प्लस 16. थर्ड क्वेश्चन. x अपॉन 3 इज इक्वल टू -1 अपॉन 6. आदर्श, x सोबत कोण आहे? कसा? मग पलीकडे गेला तर काय होईल? आवाज कमी कमी झाला तो? वीर, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन थोडी. इकडे हा डिव्हिजन मध्ये आहे. तर पलीकडे जाऊन तो मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे काय दाखवतो? -1 अपॉन 6 इंटू 3. तर हा 3 जो आहे ना हा न्युमरेटरला असतो. ह्याच्या डिनोमिनेटरला काहीच दिसत नाही. याचा अर्थ काय असतं? 1. तर हे सॉल्व्ह कसं करतात? न्युमरेटरचं न्युमरेटर सोबत, डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर सोबत. -1 इंटू 3 -3, 6 इंटू 1 6. हे रिड्यूस होतंय का? हो. 3च्या टेबलमध्ये दोन्ही पण नंबर येतात. 3 1 जा 3, 3 2 जा 6. म्हणून आन्सर यायला पाहिजे -1 अपॉन 2. दिस इज द करेक्ट आन्सर. समजलं? तर इथे आपले चारही टाईप संपलेले आहेत. समजलं तुम्हाला? हे एकदम सिंपल आहेत. सिंपल क्वेश्चन्स आहेत. हे एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. थोडे अजून लेव्हल 2 चे कॉम्प्लेक्स क्वेश्चन जे आहेत ते आपण उद्याला करू. आठवणीने. मला आठवण करा. ह्याच्यामध्येच आपण ऍड करून एक्स्ट्रा थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे? मग माझ्याकडे खूप सारे क्वेश्चन पण आहेत ते पण प्रॅक्टिसला देईन तुम्हाला. इथे आपण हे थांबवूया आजचं.